खतरा खतरा मैं गिरूं। संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर। संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या लुखा मसाला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तकी पूजा गायकवाड राहणार सासुरे तालुका बार्शी हिची बार्शी सत्र न्यायालयाने जामिनार मुक्ती केली आहे। याबाबत माहिती अशी की 9 सप्टेंबर 2025 रोजी लुका मसला तालुका गेवराई जिल्हा बीडचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती। याबाबत मयताचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण राहणार नंदापूर तालुका जालना यांनी वैराग पोलीस ठाण्यात नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात फिर्याद नोंदवली होती। नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासोबत कला केंद्रात केलेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध ठेवले। गोविंद यांच्याकडून वेळोवेळी पैसे सोने आदी घेतले, तसेच स्वतःच्या मावशीच्या व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमिनी घेतल्या। त्याचबरोबर स्वतःच्या भावाच्या नावावर 5 एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर, नाहीतर तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती। पैसे देण्याकरिता वारंवार तगादा लावला। त्यामुळे मेहुणे गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात कानाजवळ गोळी झाडून आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत केला होता। या प्रकरणी वैराग पोलिसांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला अटक केलेली होती। अटकेनंतर पूजा गायकवाड हिने बार्शी सत्र न्यायालयात ॲडव्होकेट धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। सदर प्रकरणी सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलेले आहे, आत्महत्यापूर्वी कोणती सुसाईड नोट लिहिलेली नाही, सदर केसचा तपास, अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवून काहीही साध्य होणार नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले। न्यायालयाने आरोपी पूजा गायकवाड हिची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत।